आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जाऊन आपला इंगा दाखवला पाहिजे। पोराटोरांवर मकोका लावण्यात आलाय। मुख्य आरोपी मोकाट आहेत। बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, बजरंग सोनवणेंची मागणी। तर धनंजय देशमुखांची समजूत काढणार, टॉवर आंदोलनावरून सोनवणेंची प्रतिक्रिया। मस्साजोगमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी धनंजय देशमुखांची भेट घेतली। आत्महत्येचा विचार करू नका, आनंदराज आंबेडकरांकडून धनंजय देशमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न। मनोज आज संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार। जरांगे सकाळी 11 वाजता मस्साजोग गावाला जाणार। मस्साजोग ग्रामस्थ आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार। हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक न झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक। तर वाल्मिक कराडला 302चा आरोपी बनवण्याचीही मागणी। खंडणीपासून ते खुनापर्यंतच्या आरोपींना कोणीतरी वाचवतंय। आम्ही मोबाईल टॉवरवरून उडी मारणार, हे माझी हत्या करतील, त्यापेक्षा आम्हीच जीव देतो। ते बाहेर आले तर अनेक मुर्दे पाडतील, धनंजय देशमुख यांचा इशारा। परळीत सरपंच अभिमन्यू क्षीरसागरांना चिरडणारा टिप्पर चालक ताब्यात। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालक भोजराज देवकरने सरपंचाला चिरडून पळ काढला होता। मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढण्याची तयारी सुरू। मराठवाड्यात समता परिषदेची ताकद वाढवण्यासाठी आढावा बैठक होणार। नागपूर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठी फूट, अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश।